कॉन्फिडन्स नसेल तर आपण परत उतरून परत लावले तरी चालेल। आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने गोविंदा आता तिथे जमले आहेत आणि दहीहंडीचा थरार बघण्यासाठी मुंबईकर ठाणेकर देखील मोठ्या संख्येने आसपासच्या परिसरात जमलेले आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन या निमित्ताने करण्यात आलंय। काही परफॉर्मन्सेस स्टेजवर होणार आहेत। उत्साह वाढवण्यासाठी गोविंदांचा मुंबई आणि ठाण्यात 1300हून अधिक दहीहंडी आयोजित करण्यात आल्या आणि ही दृश्य प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीतली। खास ठाणेकरांसाठी ठाण्यावरती विशेष प्रेम असलेल्या आपल्या साहेबांनी येथे खास ठाणेकरांसाठी दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह बघायला मिळतोय। प्रताप सरनाईक स्वतः स्टेजवर उभे आहेत। गोविंदांचा आणि उपस्थितांचा सहभाग वाढवण्यासाठी संस्कृतीची दहीहंडी असं नाव या दहीहंडीला देण्यात आलंय। मुंबई सन्मान दहीहंडीचं आयोजन इथे झालेलं आहे। कडक असे थर राहत आहे। गोविंदांकडून काही वेळापूर्वी सलामी देखील देण्यात आलेली आहे। अनेक थर रचत खरं तर मानवी मनोरंजनाची सलामी आता दिली जाते। मानाची मानली जाणारी संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी आहे आणि आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहेत। या संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। दहीहंडी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या माध्यमातून या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे होते। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। दरवर्षीचा उत्साह आहे, तोच जोश तोच जल्लोष दिसतोय गोविंदांमध्ये। नाही, ह्या वर्षी तर जरा जास्त उत्साह आहे। याचं कारण असं आहे की पूर्वे सरनाईकांच्या माध्यमातून प्रो गोविंदाची 18 तारखेला जी स्पर्धा झाली होती त्याला प्रचंड प्रतिसाद ह्या मुंबईतील जवळजवळ 36 संघांनी दिला होता आणि हा जो उत्साह आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा दहीहंडीचा सण जो आहे तो सर्वप्रथम मुख्यमंत्री झाल्या त्याला जोशामध्ये चालू केला। त्याचबरोबर आमची दहीहंडीची आजची जी सुट्टी आहे ती सुट्टी त्यांनी जाहीर केली। 75,000 गोविंदांना सुरक्षिततेचं विम्याचं संरक्षण कवच दिलं। त्यामुळे उत्साह आहे। मराठमोळे आपले सगळे गोविंद आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्याचं काम करतात आणि प्रामुख्यानं वर्तकनगरचं हे मैदान आहे हे जागतिक कीर्तीचं मैदान आहे। कारण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा ह्याच मैदानावर झालेला आहे। लिम्का वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा ह्याच मैदानावर झालेला आणि कदाचित आज अजूनही काही विक्रम ह्या मैदानावर प्रस्थापित होतील। कारण आजपर्यंत 9 थर अनेक मंडळांनी लावलेले आहेत, परंतु 10 थरांचा विक्रम मात्र अजूनपर्यंत कोणी केलेला नाही। तो कदाचित होण्याची शक्यता, परंतु आमचं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की हा गोविंदा जो दहीहंडीचा उत्सव असतो आम्ही त्याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश केलेला असल्याकारणानं सगळ्या गोविंदांनी सावधानता आणि सुरक्षितता पाळणं गरजेचं आहे। थरावर थर रचत असताना आपली जी प्रॅक्टिस आहे त्यापेक्षा जास्त थर तुम्ही बक्षिसाच्या रकमेच्या आशेनं लावू नका, अन्यथा अपघात होतो। आणि आज जेवढा उत्साह असतो आमच्यामध्ये तो उत्साह दुसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिला पाहिजे, कायम टिकला पाहिजे।